महिला शक्तीची ताकद तुम्हाला दिसते इथे. खरं तर तुम्हाला बोलतो की आमच्या ऑर्गनायझिंग टीममध्ये जास्त वाटा महिलांचा होता. तर आम्ही तेच आहे की आमची टीम आहे ही सर्वांना घेऊन चालणारी टीम आहे आणि महिलांना अजून चांगल्या गोष्टी आम्ही पुढे येऊन घेऊ. वुमन एम्पॉवरमेंट असेल, वुमन सेफ्टी असेल, त्या गोष्टीसाठी आम्ही जनजागृती करू. आणि खरं म्हणजे माझ्याकडे आज जास्त काही शब्द नाहीत बोलण्यासाठी. बट जेन्युनली ह्या सगळ्या महिला आहेत, त्या आपल्या 20-20 दिवस सगळ्या घरच्या कामं करून, कॉलेजच्या गोष्टी करून, सगळ्या गोष्टी शाळा करून या आमच्या टीममध्ये सहभागी झाल्या असल्या होत्या. आणि खरंच मी त्यांच्या सर्वांचा ऋणी आहे की आपण हा पूर्ण कार्यक्रम करण्यासाठी महिलांनी सहभाग नोंदवला. तर पुढे देखील महिलांसाठी आम्ही चांगले उपक्रम घेऊ. आतापर्यंत असे कार्यक्रम होते पहिल्यांदा असा कार्यक्रम एक सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमामध्ये सहभाग आहे त्याबद्दल काय? हो, सहकुटुंब सहपरिवार हा पूर्ण सगळा परिवार आहे. त्या परिवारासोबत कार्यक्रम घेतला आणि प्रत्येक कार्यक्रम परिवारासोबत घेतला. नाही खरी म्हणजे याच्यामागे श्रेयसचा फार मोठा हात आहे. आम्ही बघतो गेल्या 2 महिन्यामध्ये जी मेहनत असते ती सोपी नाही. आज जरी श्रेयस बोललात काल रात्री काल म्हणजे परवा झोपलेला आहे, 2 दिवस झोपलेच नाहीत असं विचार करा. काल रात्रभर तो इथे आहे. असं राजकीय कुठे नसतं. राजकीयमध्ये कार्यकर्ते काम करत असतात, लोक आराम करत असतात, पण हे असं ना, हा स्वतःचं असं नेतृत्व आहे की हा स्वतः पुढे होतो आणि त्याच्यावर आम्ही सर्व आहोत किंवा तो पुढे आहे तर आम्ही का पाठीमागू, आम्ही पण त्याच्यावर असतो. काल रात्री बघायला तर एक मोठी टीम इथं रात्रभर होती सकाळी 6 वाजेपर्यंत आणि परत 7 वाजता तो इथे आला आणि म्हणजे ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून आज दिवसभर तो इथे स्टेजवर आहे अशी अवस्था आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम करताना एक मेहनत लागते, जी मेहनत ते त्याच्याकडे आहे आणि ती करताना इतरांना घेऊन चालणं हे फार मोठं काम आहे. आज एक मोठी कोअर कमिटी नेमली आहे, तो एकटा आहे पण त्याच्यावर मोठी कोअर कमिटी या 25 सोसायटीमधली आहे की त्याला सहकार्य करतात प्रत्येक बाबतीत. आणि त्याच्यामुळे एक मोठा एक वेग आहे आणि एक राजकीय दृष्ट्या हा नाही आहे इव्हेंट, हा आपला सर्व सोसायटी एकत्र मिळून असा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त या स्पर्धा होत असतात. त्याला तो नेहमीच आम्ही त्याच्या पाठीमागे असू, याच्या पुढे असू आणि आमचं नेहमीच सहकार्य करत आहे. धन्यवाद. ऍक्च्युली हा सगळा जो आहे तुम्हाला आज एका दिवसाचा किंवा वॉकथॉन 2 दिवसाचा वाटतंय, पण ह्याच्या पाठी श्रेयस आणि त्याच्या टीमची जवळजवळ महिन्याभराची मेहनत आहे. ही सगळी मुलं दिवस रात्र एक करून ह्याच्या पाठी हे काम करतायत आणि त्या कामाचा हे काय म्हणतो मी त्याचा हा परिपाक आहे. आणि तुम्ही एक गोष्ट तुम्ही नोट केली पाहिजे की सगळीकडे स्पोर्ट्स होतात, इव्हेंट्स होतात, त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात जे खेळतात त्यांना. आणि हा एक इव्हेंट आहे की ज्याच्यात संपूर्णपणे इतके सारे इव्हेंट्स, इतके सारे जवळजवळ 12 स्पोर्ट्स होते, ठीक आहे. प्लस आपण एवढ्या मोठ्या लेवलला मॅरेथॉन घेतली, हा टोटली फ्री होतो. सेकंडली इकडचं जे एन्व्हायरमेंट तुम्ही म्हटलं की पारिवारिक आहे. इथे स्त्रिया येऊ शकतात, लहान मुलं येऊ शकतात, कोणी येऊ शकतात आणि कोणालाही फरक वाटत नाही, कोणालाही असं वाटत नाही, ऑकवर्ड वाटत नाही. आणि हा मला वाटतं श्रेयस आणि त्याच्या टीमचा हा मोठा विजय आहे. कारण का जसं तुम्ही म्हटले एक पारिवारिक माहोल तिकडे बनवून ठेवणं, शेवटपर्यंत तो टेम्पो हे ठेवणं, कुठलीही मोठी भांडणं, कुठलीही गालबोट न लागता हा संपूर्ण स्पर्धा यशस्वी करणं हे फार मोठं काम आहे. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलं की स्त्रियांचं आज तुम्ही बघाल की आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं जेंडर बॅस काय राहिलं नाही. मेल पण कामावर जातात, फिमेल पण कामावर जातात आणि दोन्ही म्हणून मेहनत करत असतात. पण कुठेतरी गरज होती ज्या आपली महिला शक्ती आहे त्याला बाहेर काढायचं, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचं. आणि मला वाटतं या संपूर्ण खेल समिटच्या टीमनी हे काम अगदी यशस्वी आणि चोखपणे पार पडलेलं आहे. त्याच्यासाठी मला वाटतं श्रेयस आणि त्याच्या टीमला खूप खूप धन्यवाद दिले पाहिजेत, कारण की हे होणं गरजेचं होतं. आणि इनफॅक्ट मी आता श्रेयसला सांगत होतो की मेहता साहेब पण आलेले, तर मी स्वतः मेहता साहेबांकडे शब्द टाकीन की महानगरपालिकेमध्ये पण एखादा असं स्पोर्ट्स इव्हेंट मोठ्या लेवलला, आता त्यांनी चर्चा पण तीच केली, साहेबांनी पण तीच सांगितलं की आपण ऑर्गनाईज केलं पाहिजे. आणि श्रेयस त्याच्यामध्ये मला वाटतं की एक मोठ्या रोलमध्ये तिकडे दिसून येईल. आणि ह्याच स्पर्धा आणि हे जे त्याची क्वालिटी आहे, या क्वालिटीचा उपयोग आपण महानगरपालिकेच्या स्तराला करून एक मोठ्या लेवलला मीरा भाईंदरला पुढे घेऊन जाऊ. धन्यवाद. पहली बात तो सॉरी, मेरा ये खेल सबमिट में चिल्ला चिल्ला के आवाज़ गया तो आप समझ सकते हो कि एक्साइटमेंट क्या रहेगा. बट पहली बात तो मैं ये कहूँगा कि एवरी ईयर खेल सबमिट के लिए लोग इतने इंतज़ारी से वेट करते हैं, राइट. सेकेंड इज़ की स्पोर्ट्समैन स्पिरिट आपको इसमें देखने मिलती है कि यहाँ पर ना हार जीत तो एक जगह पे रहती है, लेकिन जो लोग हार जाते हैं या जीत जाते हैं वो भी एक दूसरे को विश करते हैं. तो आई थिंक ये एक अलग तरीके का प्लेटफॉर्म है जहाँ पर सब साथ मिल के आते हैं. और रही बात श्रेयस की, तो आई थिंक एज ए लीडर ही हैज़ बीन सो मच सपोर्टिव टू अस. उसके जो भी प्लान थे वो काफ़ी विजनरी है, लोगों को साथ लेके चलने के हैं. आपने जैसा देखा रहेगा कि छोटे बच्चे से लेके इवन 80 प्लस लोग 80 ईयर्स ओल्ड, राइट, वोकेथॉन में थे और आज भी ऑलमोस्ट 1200 प्लस पार्टिसिपेंट्स थे. तो आई थिंक लुकिंग एट दिस सक्सेस
I'm sure we have a lot many things to do. Mira Bhayandar is going very next level. अपनी गवर्नमेंट से तो हमको काफ़ी कुछ डेवलपमेंट होते रहते हैं, बट लोकल लेवल पे जो एक कनेक्शन चाहिए, आई थिंक दिस इज वन ऑफ द बेस्ट प्लेटफॉर्म वेयर एवरीवन इज गेटिंग एवरीथिंग अंडर वन रूफ. सो वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन्स. आम्ही काल आज सकाळी 5:45 घरी गेलोय. सो तुम्ही बघू शकता हा जोश. आम्ही एक काय म्हणतात एक 10 मिनिटाची पण झोप घेतलेली नाहीये. सो तुम्हाला हा जोश समोरच दिसत आहे. आणि महिलांचा तर ऑब्व्हियसली महिलांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. सो तो कुठल्या तरी मार्गाने श्रेयस तर्फे मिळतोय म्हणून महिला त्याला प्रोत्साहन देत आहेत. आणि श्रेयस सगळ्यांना धरून काम करतो आहे. सो त्यामुळे सगळेजण त्याला प्रोत्साहन करतायत आणि ह्याच्या पुढेही तो करेल. आणि तो दरवेळेला म्हणतो मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही पण पुढे व्हा, आपण सगळे पुढे होऊ. असं आहे. ची तर खूप इच्छा आहे तसं करावं, पण त्याच्या समजा जेव्हा राजकीय टच येतो तर मग एवढं पार्टिसिपेशन येत नाहीत. काही लोक म्हणजे वेगळ्या वेगळ्या इमारतीत राहतात, वेगळे वेगळे पक्षांचे लोक असतात आणि मग तिकडे ते वादविवाद होतो. आणि श्रेयसनी जेवढे बी आज खेळ समिट चौथं पर्व आहे आमचे याच्यामध्ये, पण आम्ही याच्यामध्ये एवढा म्हणजे सगळे लोक म्हणजे सगळे पक्षांचे असं काही आहे, कारण याच्यात पक्ष नाही आहे कुठला, आणि तो मेहनत घेतोय. आमचं पण त्याला ऑलवेज विशेष असतात की तू आमच्या नेता करून तू पुढे चल कर, पण त्याला अजून त्याचं बोलणं आहे की मी अजूनही मला खूप काय करायचं आहे, त्याच्यानंतर मग मी विचार करेल. आणि आमचा आज या कार्यक्रमाच्या मी त्यांना ऑल द बेस्ट सांगेल. याच्यासाठी पुढच्या 5 वर्ष आहेत आता आपल्याकडे, आपण आणखी 5 खेळ समिट करू आणि कुठल्या 10व्या समिटला आपण मग विचार करू. आज जिकडे मीरा भाईंदरचं नाव काही ठिकाणी निगेटिव्ह म्हणून जातंय पेपरांमध्ये किंवा अशा सगळ्या गोष्टींमध्ये, पण आज तुम्ही समोर बघताय तर केवढा मोठा पॉझिटिव्हनेस आहे. म्हणजे आज स्पोर्टमध्ये असेल, राजकारणातला असेल, संस्कृतीमधला असेल, वेगळ्या गोष्टीतला असेल, आज श्रेयस सारखे युवक पुढे येऊन स्पोर्ट्ससाठी एवढ्यासाठी चांगलं काम करतात. तो हा पॉझिटिव्हनेस आपण सगळे दाखवतो, हे खूप चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे पॉझिटिव्हनेस जर राहिला तर आपल्याकडे सचिन तेंडुलकर बनतील, आपल्याकडे सानिया मिर्झा पण बनतील. हा पॉझिटिव्ह असाच पुढे सुरू राहील अशी मला अपेक्षा वाटते. मी आज सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. बहुत अच्छा लग रहा है. मैंने मन से भी इस बात का स्वीकारा है कि ये खेल स्फूर्ति का है. ये खेल स्फूर्ति का है और बच्चों में स्फूर्ति होती है, बड़ों में ऊर्जा डालता है. तो मैंने मन से स्वीकारा है कि मुझे खुद को जलन हो रही है कि मुझे सुबह आ जाना चाहिए था, पार्टिसिपेट ले लेना चाहिए था. क्यों कहा? क्योंकि खेल हमें खेलने अभी मिलता नहीं. और जो काम और जो उसने शुरुआत की है श्रेयस ने, बहुत अच्छी शुरुआत की. ये श्रेय यहाँ पर आप हर बच्चों के चेहरे पे और उनके माँ बाप के चेहरे पे, मेरी बेटी भी आई थी आज सुबह, उन्होंने पार्टिसिपेट लिया है, उनकी मम्मी लेके आई थी, तो उनको भी आज जो चेहरे पे सुकून मिला यहाँ आके, बच्चों को मिला है, वो सुकून ही तो चाहिए हम. और श्रेयस ने जो काम किया, श्रेयस की टीम का भी बहुत बहुत धन्यवाद. उसने इस तरह कार्यक्रम किया और आगे 5 के लिए भी मैं उसको एक अभी से ही उसको मैं मुबारकबाद देता हूँ कि उसकी तैयारी करे और हम खुद उसके पार्टिसिपेंट बनेंगे और हम कोशिश करेंगे कि हम अच्छा कोई गेम खेले इसके. थैंक यू. बिल्कुल, इस वातावरण को देखकर बहुत खुशी हो रहा है. अब देख रहे हैं पूरा इधर यहाँ पे बच्चों को इतना खुशी है और इस खेल में सभी लोग भागी लिया हुआ है और सभी स्पर्धाओं को भी मैं तहे दिल से मैं अभिनंदन करता हूँ, स्वागत करता हूँ. और श्रेयस जोशी हर साल कुछ ना कुछ युवाओं के लिए और बच्चों लोगों के लिए क्रीडा स्पर्धा रखते रहते हैं और उसमें सभी लोग भागी होते हैं. उनको तहे दिल से उनका टीम को मैं तहे दिल से अभिनंदन करता हूँ, धन्यवाद बोलता हूँ. खूप चांगला एक्सपिरियन्स होता खेळ समिटचा. आम्ही ट्रॉफी जिंकली, पूर्ण टीम आम्हाला सपोर्ट करत होती. हे सगळे आमच्या पाठी उभे होते. अद्वैत, श्री आणि खेळ समिटचा अनुभव खूप चांगला होता. खूप मजा आली. आता क्रिकेटमध्ये पण या लोकांनी ट्रॉफी घेतली, आता ती पण आम्ही उचलणार आहे. सगळ्यांनी घेतली आहे, सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट केलंय त्याच्यामध्ये. पण ही फुटबॉलची ट्रॉफी याच्यासाठी सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. एक काय सांगू आता, शब्द नाही. खूप चांगली होती. आम्हाला पाणी पण भेटत होतं कंटिन्युअसली आणि जेवण काय पागल आहे. म्हणजे चांगली होती मॅनेजमेंट. रेफ पण चांगला होता आणि स्कोअर पण चांगले मोजत होते. एवढी काय हार्श खेळाले ना आणि रेफ पण चांगला हे करत होता. तर एवढाच एक्सपिरियन्स आहे माझा. नेक्स्ट वर्षी पण असा कार्यक्रम व्हावा काय सांगता? व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्यात पण भाग घेऊ आणि जिंकू. हा सीझन गाजवलाय, दुसरा पण सीझन गाजवणार आहे.